आज लाडक्या बहिणीला शिंदे साहेबांनी न्याय दिलाय. शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांनी न्याय दिल्यासारखं असं मला वाटतंय. आमच्या अप्रभाग क्षेत्रासारख्या ग्रामीण भागाला तो ग्रामीण भाग समजला जातो, तिथून मला हा न्याय मिळाला आहे. आणि आज ह्या महापौर पदावर बसलो आहे, तर मला एवढं सांगण्याची इच्छा आहे की जी कामं आहेत, जी साहेबांनी मला आत्ताच सांगितलं की आरोग्य, घनकचरा आणि दळणवळणाचं यावरती जास्त माझा फोकस असणार आहे. आणि घनकचरा हा विभाग, घनकचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, हे नक्कीच मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे पद जरी 2.5 वर्षाचे असले तर त्याच्यात मला हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. कुठेतरी माझा ठसा उमटवायचा आहे महापालिकेवरती की बाबा नाही, ती महापौर होऊन गेली, त्या महापौरांनी असं केलं होतं, तसं केलं होतं, हे लोक जनतेच्या तोंडातून माझ्यासाठी आलं पाहिजे. एवढी एक माझी इच्छा राहणार आहे. प्रशासनाला एवढं सांगणार आहे, जे आजपर्यंत तुमची पंचवर्षी किंवा 6 वर्षाचा जो मध्ये गॅप पडला, त्या गॅप मध्ये त्यांची मनमानी चालू होती, ती आता मनमानी इथे चालू देणार नाही. फक्त एवढंच होणार आहे, सगळा कारभार आम्ही बघणार आहोत. आम्ही महायुतीचे जेवढे आहेत नगरसेवक किंवा आम्ही महायुतीचे जेवढे आहेत तेवढे सगळेजण काम हे एकदम स्ट्रिक्टली करणार आहोत. कोणीही त्यांची कोणतीही मजुरी चालू देणार नाही मी इथे. त्यासाठी मला शासन आणि आमचे जे महापौर आहेत किंवा आम्ही प्रशासन आहोत त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी ते बघावं लागेल, त्यानंतर मी तो निर्णय घेऊ शकते. आज पहिला दिवस होता आणि नियोजन शासनाकडनं केलं नाही, पाण्याची काही ठिकाणी सुविधा नाही, शाळेतले विद्यार्थी देखील तात्काळात या ठिकाणी उभे होते. हो, ते मी शासनाला एवढंच सांगेल, जर तुम्ही महापालिकेचा चार्ज घेता, आज तुमचं ठीक आहे 5 वर्षाचं तुमचं प्रशासन होतं तोपर्यंत चालू होतं, पण आज मी महापौर म्हणून पद स्वीकारते, महापौर आणि उपमहापौर आम्ही पद स्वीकारतो. आज एवढी आमची जनता आलेली आहे, सगळे कार्यकर्ते आहेत. जर त्यांना तुम्ही पाण्या वाचून इथेच आताच आमची दुरावस्था केली आहे, तर याच्यासाठी त्यांना मी ताकीद आहे की त्यांची काय अवस्था करा, ह्यांनी लक्षात ठेवावं.